नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिलेली असून चला पाहूया आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती शेतकरी बांधवांसाठी दिली आहे. त्यामध्ये 2059 मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे. त्यामुळे 65 मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही. जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे, ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे, ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल, जखमींना मदत असेल, इस्पितळातली मदत असेल, 10,000 रुपये जे आपण देतो ती मदत असेल, पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी 100% गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत. आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत. डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना 10,000 रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत. जिथे अंशतः घरांची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत. झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत. त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत. दुकानदारांचं देखील नुकसान झालेल्या जवळपास 50,000 रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत. दुधाळ जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास 37,500 रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि NDRF मध्ये 3 जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे. जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराकरता राज्य सरकारच्या वतीनं कॉम्पेन्सेशन देण्यात जाईल. ओढकाम करणारी जी जनावरं आहेत त्याच्याकरता 32,000 रुपये प्रति जनावर देण्यात येईल. कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो 100 रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे. विशेषतः खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे. आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत. म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं की जे काही कॉम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कॉम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो. बाधित विहिरी आहेत, आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे, ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे, याकरता NDRFचे कुठलेही नॉर्म्स नाहीत तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून 30,000 रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत. यासोबत अन्नधान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो, ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. आपण 2 अजून निर्णय याच्यात घेतले आहेत की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे ग्रामीण भागामध्ये त्याकरता 10,000 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत. DPC मध्येही 5% अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास 1,500 कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. एक मागणी सातत्याने यायची, ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत. ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल,